सध्या जगभरातल्या राजकारणात आणि गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारा एक विषय म्हणजे इप्स्टाईन फाईल्स. पण या इप्स्टाईन फाईल्स म्हणजे काय आहे? तर जेफ्री इप्स्टाईन या अमेरिकेतील एका श्रीमंत माणूस होता. पण तो मुलींच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर गुन्ह्यात अडकला होता. त्याने अनेक तरुण मुलींना फसवून पैसे आणि ओळखीच्या जोरावर मोठ्या लोकांसमोर नेल्याचे आरोप आहेत. इप्स्टाईन फाईल्स म्हणजे या सगळ्या गुन्ह्यांची कागदपत्रे. लोक म्हणतात की त्याच्याकडे एक यादी होती, ज्यात राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची नावे होती. ही मंडळी त्याच्या गुन्ह्यांशी जोडलेली होती असा संशय आहे. 2019 मध्ये इप्स्टाईनचा तुरुंगात मृत्यू झाला. सरकार म्हणते की त्याची ही आत्महत्या होती, पण अनेकांना असं वाटतं की त्याचा खून करण्यात आला होता, कारण त्याच्याकडे खूप लोकांबद्दल धक्कादायक माहिती होती. इप्स्टाईन मरण पावल्यानंतर ही यादी अस्तित्वात आहे का यावर मोठी चर्चा सुरू झाली. 2025 मध्ये इलॉन मस्क यांच्या एका ट्विटमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्या ट्विटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेतलं गेलं होतं, पण ते ट्विट नंतर हटवण्यात आलं. थोडक्यात इप्स्टाईन प्रकरण म्हणजे मोठ्या लोकांचे गुपित गुन्हे आणि सत्य कधी बाहेर येणार यावरचा संशय आणि वाद.